अगदी लहानपणापासूनच माणूस अनेक छंद जोपासत असतो. हा छंद त्याला प्रसिद्धीच्या उंच शिखरावर घेऊन जात असतो. अशाच कलेच्या उंच आकाशी भरारी घेणाऱ्या एका अष्टपैलू व्यक्तिमत्वाचं आपण आज ओळख करून घेणार आहोत. नमस्कार, मी संदीप सरवणकर. जनशक्ती प्रस्तुत शिखरे यशाची चर्चा ध्येय वेळेची या सदरात आपलं स्वागत. आपल्या सोबत आहेत शब्दांच्या विश्वात रममाण होऊन कविता आणि गीतांच्या माध्यमातून प्रवास सुरू करून थेट सिनेसृष्टीत अभिनेत्री म्हणून यशस्वी टप्पा गाठून यशाच्या शिखरावर पोहोचलेल्या सौ सुरेखा अशोक गावण. नमस्कार. नमस्कार मॅडम. मॅडम, एक कवयित्रीपासून तुम्ही तो प्रवास सुरू केला आणि अभिनेत्रीपर्यंत तुम्ही जाऊन आज ठसा उमटवला आहात. मुळातच मला जर तुमची पार्श्वभूमी ऐकायला आवडेल. कसा प्रवास, म्हणजे लहानपणापासूनचा प्रवास आपण ऐकूया आज. माझं बालपण आहे ते गिरगावात झालं. मुंबईमध्ये एका दिव्याच्या चाळीत जन्मले, वाढले. माझं लहानपण तिथेच गेलं सगळं. आणि ते म्हणतात ना, वाण नाही पण गुण लागतो. तर कारण ह्या जो गिरगाव हा भाग आहे ठाकोरद्वार मुंबईचा, तर तिथे अनेक कलाकार जन्मले. हो, हो. अनेक लेखक तिथे आपला ठसा उमटवून उमटून गेले. गेलेले. पु ल देशपांडे सर, नंतर कलाकार म्हणजे राजेश खन्ना, दादा कोंडके. आणि त्याच्यानंतर खरं सांगायचं तर आमच्या दिव्याच्या चाळीच्या डाव्या बाजूला प्रदीप पटवर्धन जे दिवंगत झाले, हो हो हो. ते एक चांगले कलाकार होते. आणि उजव्या साईडला आमचे आताचे चॉकलेट हिरो सुपरस्टार स्वप्नील जोशी, ते पण तिथेच त्यांचं म्हणजे बालपण गेलं. मराठमोळा तो भाग आहे आणि तिथे कलावंतांची खाण आहे. कलावंताची. तर त्याप्रमाणे मग त्यांचा एक प्रकारचा प्रभाव म्हणा. आणि मला लहानपणापासून वाचनाची खूप आवड होती आणि त्या आवडीमुळे कसं मी लिहित गेले. आता लिहित गेले ह्याचा अर्थ कसा, मी लहानपणी जरा अबोल स्वभावाची होते. तर जे मनामध्ये एक प्रकारचं सुखदुःखाचं भावनांचं वादळ निर्माण व्हायचं, तर ते मी बोलू शकत नव्हते कुणाकडे. मग ते वादळ कुठे शमायचं, तर ते कागदावर लिहून काढायचे मी. मग ते कागदावर लिहून काढलेलं भावनांचं सुखदुःखाचं वादळ, तेच कविता, हे समजण्याचं त्यावेळी माझं लहानपणाचं वय पण नव्हतं. नंतर समजलंय जे आपण काय लिहितोय त्या कविता आहेत, ते नंतर कळलं. तर तेव्हा लहानपणापासून मी बालकवितेपासून सुरुवात केली. छोट्या छोट्या ह्या बालकविता मग माझ्या सुरू झाल्या आणि त्याच्यानंतर मग मी लिहितच गेले. असं लिहिणं सुरू झालं मग माझा बालप्रवास. म्हणजे आम्हाला वाटतं तुमच्या बालपणाचा प्रवास हा तरुणीपणात यायचा, तो प्रवास आणि तुमच्या कवितांचा प्रवास हा पॅरलली सुरू झाला, एकत्र सुरू झाला. जसे जसे तुम्ही मोठ्या होत गेला तशा तुमच्या कविता पण प्रौढ होत गेले, असं म्हणायला काही हरकत नाही. मग त्यानंतर मला असं वाटलं नव्हतं की माझ्या कविता एवढ्या चांगल्या आहेत. म्हणजे फक्त मैत्रिणींपुरते, लहान ह्यांच्या पुरतं हे होतं, तेवढंच विश्व होतं दाखवायचं असं. नंतर माझी महाराष्ट्र टाइम्स मध्ये पहिल्यांदा 1988 ला ती कविता आली. 1988. तर ती कविता छापून आल्यानंतर मी आपलं सहज पाठवली, ती आली. त्याच्या आल्यानंतर मग मला असं वाटलं, अरे काहीतरी आहे आपल्या कवितेत, म्हणून एवढी कविता छापली गेली. आणि त्यावेळेला हे सोशल माध्यम काहीच नव्हतं. पेपर म्हणजे वर्तमानपत्रच आपलं होतं, एकच होतं त्यावेळेला. आणि त्याच्यात आपली कविता आली. मग म्हटलं काहीतरी आहे आपल्यामध्ये प्रतिभा. आणि मग त्याच्यानंतर मग मला एक ऊर्जा मिळाली खरं सांगायचं का. आणि मग मी जास्त लिहित झाले म्हणतात ना, उत्स्फूर्तता भेटली, प्रोत्साहन मिळाले आणि त्यामुळे लेखणी लिहित सुरू झाली. आणि तुम्हाला पाहिजे तर एक छोटीशी बालकविता सांगते. खूप म्हणजे बालकवितेपासून मग तुम्हाला मोठ्यांच्या आपल्या कविता. आपला हा कार्यक्रम असाच खूप सुरेखच होणार आहे, सुरेल होणार आहे. बोला ना. तर ती एक छोटीशी बालकविता आहे. तर लहान मुलं कसे आई भाज्या वगैरे आणते, फळं आणते, आजूबाजूला असतात, पण त्याच्यात कशी कल्पना सुचते आपल्याला, तर ते त्याच्यावरून एक कविता आहे. तर कवितेचं शीर्षक आहे कोशिंबीर. हा. कांदा, टोमॅटो, गाजर, मुळा, कोबी आणि काकडी. कांदा, टोमॅटो, गाजर, मुळा, कोबी आणि काकडी यांची तोंड नेहमीच वाकडी. जेव्हा ते एकत्र येतात हमखास भांडतात.
असेच एकदा ते एकत्र आले, भान भान भांडले. असेच एकदा ते एकत्र आले, भान भान भांडले. काकडीने आपले अश्रू गिळले. म्हणजे काकडी आतल्या आत पाणी गिळते ना आपली. हो. काकडीने आपले अश्रू गिळले. कांदा मुळूमुळू रडला. कोबी गाल फुगवून बसला. काकडीने आपले अश्रू गिळले. कांदा मुळूमुळू रडला. कोबी गाल फुगवून बसला. गाजर तर रागाने लाल लाल झाला. गाजर तर रागाने लाल लाल झाला. भान भान भांडून टोमॅटोही नरम पडला. भान भान भांडून टोमॅटोही नरम पडला. आणि सर्वांचा अवतार पाहून मुळा पांढरा फटक पडला. आणि सर्वांचा अवतार पाहून मुळा पांढरा फटक पडला. तिकडून आल्या आत्याबाई, त्यांना जेवायची होती घाई. तिकडून आल्या आत्याबाई, त्यांना जेवायची होती घाई. सर्वांना त्यांनी विळीवर धरले. चरा चरा चिरले. थंड पडले सर्व वीर. सगळे भांडत होते ना. थंड पडले सर्व वीर, त्यांची झाली कोशिंबीर. थंड पडले सर्व वीर, त्यांची झाली कोशिंबीर. कोशिंबीरने भरला रंग, जेवणात झाले सारे दंग. कोशिंबीरने भरला रंग, जेवणात झाले सारे दंग. खूप म्हणजे कवितेने मनाची भूक तर शमते, परंतु हे सगळ्यांचं हे ऐकून पोटाची भूक सुरू. छान छान. कविता ऐकून अक्षरशः पोटामध्ये जरा जागा रिकामी झाली आणि मला वाटतं हलकीशी भूक लागते आपल्याला. पण आपल्याला भरपूर खूप छान अजून पुढे कविता ऐकायच्याही आहेत. आपण प्रवास पाहतो आहोत, पण या प्रवासाचा एक टप्पा म्हणतो ना आपण की एक पायरी मी पार केली. म्हणजे तुमचं पहिलं पुस्तक जे आलं बाहेर, ते केव्हा आलं, ते कोणत्या साली आलं आणि ते कोणत्या प्रकारे आलं? कविता संग्रह बद्दल मी विचारतो तुम्हाला. कविता संग्रह माझा पहिला संजलचे दंगल. माझी मुलगी आहे संजल. माझ्या मुलीचं नाव संजल आहे आणि संजल म्हणजे अमृत. हा, तर त्या बालकवितांपासून माझी सुरुवात झाली. तर पहिलं संजलचे दंगल, आणि मी हिमालयात ह्याला गेले होते ट्रेकिंगला. तर त्याच्यावरचं पुस्तक होतं सह्याद्रीची लेक हिमालयाच्या कुशी. हे पुस्तक माझे झाले लिहून. प्रकाशन पण समता सहकारी प्रकाशन संस्थेतर्फे झाले 1993 साली. पण मी स्वतःला इतकी भाग्यवान समजते. आणि ते म्हणजे कसं, ज्यांच्या कवितांचा आपण अभ्यास करायचो तर त्यांनीच माझ्या कवितेच्या पुस्तकाचं प्रकाशन केलं. म्हणजे कविवर्य मंगेश पाडगावकर. बापरे, अभिमानास्पद. हा, अभिमानास्पद. आणि खूप म्हणजे तो अनुभव असा ग्रेट आहे. त्यांच्या घरी मला 2दा जाणं झालं. त्यांचा आशीर्वाद लाभला. त्यांच्याशी म्हणजे त्यांच्याशी जे बोलणे झाले काय काय, खूप म्हणजे त्यांनी मला अनुभव सांगितले. आणि त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं. आणि हे पुस्तक जेव्हा 1993 प्रकाशित झालं, तर त्यावेळेला रावसाहेब कसबे, फादर फ्रान्सिस दिब्रिटो, साहित्यिक प्रशी नेरुरकर, प्रल्हाद चेंदवणकर, असे म्हणजे दिग्गज साहित्यिक होते. आणि त्यांच्यामध्ये मी म्हणजे पहिल्यांदाच बसलेले असे हे होते. म्हणजे नुकतंच मी साहित्य क्षेत्रामध्ये पाऊल टाकलं होतं. आणि हे माझं पहिलं अपत्य. म्हणजे संजल पण माझी पहिली अपत्य आणि पुस्तक पण माझं पहिलं अपत्य साहित्य क्षेत्रातलं. तर त्यांच्या हस्ते प्रकाशन झालं माझं पुस्तकाचं. आणि सगळ्यात म्हणजे एक भाग्याची गोष्ट सांगायची म्हणजे संजलचे दंगल ह्या पुस्तकाला वि.वा. शिरवाडकर, ज्ञानपीठ पुरस्कार विजेते आपले कुसुमाग्रज, हा, तर त्यांच्या शुभेच्छा लाभल्या. म्हणजे त्यांच्या घरी जाऊन त्यांनी स्वतःच्या हातात मला शुभेच्छा लिहून दिल्या, कवितेचं कौतुक केलं. आणि खरंच तो आशीर्वाद म्हणजे मला साक्षात सरस्वतीचा आशीर्वाद मिळाल्यासारखं झालं. आणि तो आशीर्वाद मला अजूनही आहे असं मी मानते. तेच तर मराठमोळ्या साहित्य क्षेत्रात तुम्ही आता ज्यांचं नाव घेतलं, अक्षरशः म्हणजे मन पालटून गेलेलं असेल. खूप म्हणजे हा खूप अभिमानास्पद आणि एक अविस्मरणीय क्षण असावा तुमच्यासाठी. नाही, मला म्हणजे हे म्हणजे वि.वा. शिरवाडकर आहेत सर, त्यांचा आशीर्वाद, मंगेश पाडगावकरांचा आशीर्वाद, कविवर्य नारायण सुर्वे त्यांचा आशीर्वाद, म्हणजे ह्यांच्या साहित्य सहवासात मी आले आणि खूप मला म्हणजे वेगळी कलाटणी मिळाली. तुमच्या कलेला मला वाटतं एक थोडीशी आपण म्हणू ना की ते चमक मिळाली एक चांगली. आता ही जी मी कविता बोलले आणि पुढे पण तुम्हाला काही सांगेल कविता, तर जेव्हा मी प्रथम कविता स्पर्धेला आमच्या
संचार स्पर्धा वगैरे होत्या मी महानगर टेलिफोन मध्ये निगम मध्ये कामाला होते. हो महानगर हो टेलिफोन हो निगम. हो हो आपलं त्या मुद्द्यावरती यायचंच आहे. तुमच्या हा, तर वैयक्तिक आयुष्याबद्दल तिथून आपण अजून गेलोच नाहीये. संचार स्पर्धा व्हायच्या आमच्या. हो संचार अशा वेगवेगळ्या स्पर्धा. तर तिथे एक काव्य स्पर्धा झाली आणि मी आयुष्यात प्रथमच उभी राहिले आणि माझ्या मैत्रिणींनी वगैरे मला खूप प्रोत्साहन दिलं. नाही, तू अच्छा, छान म्हणजे कविता लिहिते. हा तुम्ही ज्या कविता करायचा तुमचा प्रवास सुरू झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्ही स्टेजवरती कधी तर तुम्ही जॉबवर हा, असताना असताना कामावर असताना हा कामावर अरे असताना ते ब- बोलत होते. हा ती कविता मी बोलत होते हा आणि मी वरती बोलत होते पण पाय खाली थरथरत होते माझे. बरोबर आहे. ती पहिलीच वेळ होती पहिली वेळ होती. आणि साक्षात कविवर नारायण सुर्वे परीक्षक म्हणून होते अरे आणि बाप. तिकडे चांगले खूप कवी आलेले हं. त्या कार्यक्रमाला. तर मला मैत्रीण म्हणाली, नाही तू बोलच बोलच, म्हणजे भाग घे, एवढं लिहितेस तर तू भाग घे. मग म्हटलं चला, मग प्रथम उभी राहिले आणि त्या कवितेला माझ्या बक्षीस मिळालं. तर ते प्रथम बक्षीस म्हणजे माझा फार आनंदाचा भाग आहे. म्हणजे ते मला खूप अप्रूप वाटतं. पण त्यावेळेला जे बक्षीस मिळालं तेव्हा कविवर्य नारायण सुर्वे त्यांनी आपल्या भाषणात सांगितलं, कारण सगळ्यांच्या चांगल्या चांगल्या कविता, मला वाटलंच नव्हतं माझ्या कवितेला बक्षीस मिळेल असं. अच्छा, हं. आणि पण ते बोलले. तर त्यांनी आपल्या म्हणजे जेव्हा ते सांगितलं त्यांचं सगळ्यांचं कविता ऐकून, ते म्हणाले मी सगळ्यांच्या कविता ऐकल्या आणि सगळ्यांच्याच कविता चांगल्या आहेत. पण मला एक सांगायचंय, इथे जेवढे जेवढे कवी आले, कवयित्री आल्या, तर त्यांनी ज्या कविता सादर केल्या तर त्या कोणी पुस्तक वाचून बोलले, कोण वही वाचून बोलल्या, कोणी कागद आणला होता कागदावर वाचून बोलल्या. पण ह्या ज्या सुरेखाताई आल्या त्यांनी बिनबघता जी कविता बोलली, तर मला ते एक आवडलं. कारण ज्याला आपली स्वतःची कविता पाठ नाही ते दुसऱ्यांचे काय पाठ करणार, तो शब्द माझ्या कायम स्मरणात आहे. म्हणून मी कुठे गेले तरी माझी एक कविता म्हणजे सादरीकरण करताना आपली कविता आपली स्वतःची तरी पाठ पाहिजे पाठ आपल्याला, पाहिजे. बरोबर. असं मला म्हण. आणि त्यांचं ते स्मरण शब्द मी अजूनही पाळते. त्यामुळे मला ह्या सगळ्या दिग्गज साहित्यिकांचा आशीर्वाद म्हणा, सहवास मिळाला ना, ते मला म्हणजे मी भाग्य समजते मी खरंच माझं. खरंच हा, भाग्य आहे. तेच तर. खरंच भाग्य आहे. हम्म, कारण अशी दाद मिळणे हम्म, आणि मुळात तो मुद्दा पण बरोबरच आहे. हम्म, आपल्या मनातून ती कविता येत असते. ती आपल्या मनी कुठेतरी जी गाठ बांधलेली असते हम्म. आणि ती सादर करताना आपल्याला इतर गोष्टींची आपल्याला गरज असू नये. हे बरोबर आहे त्यांचं म्हणणं. बरं, कविताचा प्रवास सुरू झालेला आहे हम्म. आणि आतापर्यंत आपण इथे आलो की तुमचं पुस्तकही आलं, तुम्ही सादरीकरण केलं. पण एखादं अशी पुढची घटना मला सांगा, की ज्यामुळे तुम्हाला असं वाटलं की नाही, आता मी काहीतरी एक साहित्यिक म्हणून मी आहे, असं तेव्हा तुम्हाला पहिल्यांदा केव्हा वाटलं? पहिल्यांदा साहित्यिक म्हणजे असं वाटलं म्हणजे जेव्हा माझ्या ते सह्याद्रीचे लेख हिमालयाच्या कुशीत ओके. त्या पुस्तकाला माझा मराठी वृत्तपत्र लेखक संघाचा सुजन साहित्य पुरस्कार म्हणून जेव्हा घोषित झाला आणि तो ते पण थोर साहित्यिक राम शेवाळकर हंस त्यांच्या हस्ते. त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला. आणि त्यावेळेला आपले त्यावेळेचे मुख्यमंत्री विलासराव देशमुख ते पण होते तिथे. अरे वा. हा, तर तो एक माझा म्हणजे पहिला आनंदाचा क्षण म्हणतात ना, हा. पहिला पुरस्कार आणि पहिला क्षण आनंदाचा. हा. तर त्यावेळी वाटलं हा आपल्याला पुरस्कार, पुस्तक तर काढलंय पण पुरस्कारही मिळाला. आणि त्याच्यानंतर खूप पुरस्कारांची मग ती यादी पुरी लांबतच गेली. हा यादीच आहे, यादीच आहे. आणि ती हा, मला वाटतं अजूनही हम्म. संपूच नाही. ती सुरूच हा, राहावी अशी. तेच तर. अ, पुस्तकांची यादी सुरू झाली. पण आता आपण थोडंसं मागे येऊया आणि पुन्हा आपण चर्चा करूया. एक थोडासा ब्रेक घेऊया आणि यानंतर आपण त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. एक स्त्री म्हणून वावरताना आता बऱ्याचशा कला आपण पाहतोय आपण यांच्याशी चर्चा करताना. परंतु अ, तुमच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल काय सांगू शकाल? ते आम्हाला ऐकायला आवडेल. वैयक्तिक आयुष्य म्हणजे मी प्रथमच सांगितलं, दिव्याच्या चाळीमध्ये राहायची. माझी आई आणि आम्ही तिघी बहिणी एवढंच विश्व होतं. अच्छा. खूप गरीब परिस्थिती होती आमची. आई पण अशिक्षित, पण आईला वाटायचं आमच्या मुलींनी फार मोठं व्हावं, शिकावं. आणि 1984 साली माझं लग्न झालं आणि मी मुंबईची कल्याणकर झाली. अच्छा. आणि लग्न होऊन मी कल्याणला आले. हं. कल्याणला आल्यानंतर माझा मी महानगर टेलिफोन निगम मध्ये म्हणजे 1983 ला लागले.
अच्छा. आणि 84 ला माझं लग्न एका झालं. वर्षात हा, लगेच. एका हा. वर्षात लग्न झालं. हम्म. आणि मुंबईचं हृदय म्हणतात. मुंबईचं हृदय म्हणजे हुतात्मा चौक. हुतात्मा चौक. तिथे माझं ऑफिस होतं. हा. तर रोज माझा छत्रपती शिवाजी टर्मिनस ते कल्याण ओके. हा लोकल ट्रेनचा प्रवास होता. बरोबर. आणि इथे घरी माझं एकत्र कुटुंब होतं. अच्छा. हा, तर ते एकत्र कुटुंब सगळ्या कुटुंबाला सांभाळून, नोकरी सांभाळून, तर माझी ती एक खरी तारेवरची कसरत होती. म्हणजे वाचनाची भूक कशी भागवायची, वाचन लेखन काय करायचं, कसं करायचं, कारण ते माझ्या डोक्यात कल्पना चालूच असायच्या. काही असं कोणाचे एखादं म्हणजे एखाद्या शेजारी वगैरे कोणती गोष्ट पाहिली हा. का ती मनाला भिडली का ती कधी मी कागदावर उतरवतात. उतरवते, असं व्हायचं. ठीक आहे. मग ह्या वेळेला म्हणजे मला जे मोठ्या कामाला आलं म्हणजे मदत म्हणजे ते सांगायचं तर आपली लोकल वाहिनी, आपली माझी ती लाईफ लाईन ठरली लोकल ट्रेन. बरोबर. कारण मला 1.5 पावणे 2 तास लागायचा कल्याण ओके. ते विटी, विटी ते आपलं कल्याण असं. बरोबर. हा, तर ते त्या प्रवासामध्ये मग मी माझी वाचनाची भूक भागवायची. आणि एखाद्या वेळेला समजा खिडकीजवळ जागा मिळालीच हा. तर त्या जागेमध्ये बसून लेखनाला वेळ मिळाला तर लेखन करायची. तर ती लाईफलाईन मध्ये मी माझं म्हणजे त्या लोकल ट्रेनच्या प्रवासात माझ्या अनेक कविता जन्माला आल्या म्हटलं तरी चालेल. कारण महिलांच्या डब्यात अनेक महिलांच्या व्यथा मला दिसल्या, त्यांचे हा. दुःख दुःख दिसले. दिसले. हा, ते मग मला त्या एक एक घटना कळत गेल्या. तसंच लोकल ट्रेनच्या खिडकीच्या बाहेर जर पाहिलं हम्म. तर आपल्याला नेहमीच नित्य दृश्य असतं, बरोबर. नेहमीच स्टेशन, नेहमीच आहे. हम्म. पण मला कसं एखादी गोष्ट बघितली त्याच्यात काहीतरी नाविन्य शोधायचं. हम्म. मग नाविन्य शोधत आणि त्याच्यातून काहीतरी आपण कल्पना काढायची, बरोबर. हा माझा स्वभाव होता. आता तसं बघायला गेलं तर ठाण्यात ते कल्याण हा जो प्रवास आहे ना, तो एकदम म्हणजे त्या खिडकीतून बसलं ना तर ते खूप ठाण्याच्या, खूप. हा, हा. असं ते डोंगर नयन दिसायचे, खाडी नयनरम्य दिसायचे. दृश्य आहे ते. हा, नयन. खरंच खरंच. मग ते म्हणतात ना, निसर्गातच निसर्ग शोधायची मला एक आवड होती. छान. मग आता ती ठाण्याची खाडी बघितली तर कधी कधी मला संत वाहते कृष्णामाईची आठवण यायची. हा. किंवा तो ठाण्याचा मुंब्र्याचा डोंगर बघितला का असं वाटायचं हिमालयाचा भास होतोय. हा. हा, कळव्याची रेती बंदर बघितलं हा. खाडी, तर तिथे पण असं समुद्राची खाडी वगैरे, असं वा. समुद्र वगैरे म्हणजे वा. अथांग समुद्राची आठवण यायची. हा. म्हणजे ते निसर्गातच निसर्ग सौंदर्य बघायची मला आवड होती. त्याच्यामुळे अनेक कल्पना जन्मल्या आणि तिथे कविता निर्माण झाल्या. आणि त्या कळव्याची रेती बंदरची जी खाडी पाहिली तिथेच माझी एक कोळ्याची पोर म्हणून माझी कविता जन्मली. हम्म. आणि त्या कोळ्याची पोर, तर हे कविता ती माझी 8वीच्या अभ्यासक्रमात पण आली. अरे वा हा, वा वा. तर एक ते तुम्ही एक परत एकदा अभिमानाचं एक पान आहे. कारण खरंच खूप खूप छान. एखाद्या कवयित्रीला किंवा एखाद्या लेखकाला, साहित्यकाला आपली कविता किंवा आपण जे रचलंय ते पुस्तकामधून येणं आणि ते असंख्य म्हणजे विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचणं, मला हे खूप वेगळी गोष्ट आहे. नाही खरंच, तर आणि ती अभ्यास म्हणजे खरंच मला पण हे एक शिखर आहे, हे एक यशाचं शिखर आहे खरंच. हा, तेच. आणि ती कविता आहे ना, त्याची एक मोठी कथा होईल. म्हणजे मला पण माहिती नाही, ती कविता अभ्यासक्रमात आली जेव्हा पुण्याच्या बालभारती मंडळाकडून मला फोन आला हम्म. की मॅडम तुमची अशी अशी कविता अभ्यासक्रमात आली तर तुमचं अनुमती पत्र पाहिजे. तेव्हा मी म्हटलं मी तर पाठवली नाही कविता, कशी काय आली. पण त्यांच्याकडे एक प्रातिनिधिक काव्यसंग्रह कुठून तरी आला. त्या काव्यसंग्रहात 1500 कविता होत्या. गीत फुलोरा म्हणून एक काव्यसंग्रह, आणि त्या 1500 कवितामधून ती एक कविता माझी निवडली गेली. म्हणजे खरंच मोठी खूप खूप अभिमानाचीच गोष्ट आहे. अभिमानाची गोष्ट. खरं खरं. म्हणजे यशाचं एक शिखर गाठलं असं मी म्हणेन. हो, खरंच. तुम्हाला ही म्हणजे आठवणीतच राहील हे शेवटपर्यंत काही. हो, त्यानंतर मग खूप म्हणजे सगळ्या शाळेत मग मला बोलवायला लागले. लेखक कवयित्री आपल्या भेटीला म्हणतात ना मुलांना. आता विद्यार्थ्यांना अनेक शाळांमध्ये माझे कार्यक्रम झाले, त्यांना मार्गदर्शन केलं, बालकविता सांगितला. पण आपण पुन्हा कलेकडे गेलो. आता आपण गेलो होतो आपल्या वैयक्तिक आयुष्याकडे. तर त्याबद्दल थोडीशी त्या आम्हाला सांगा की घरी कोण कोण असतं आणि म्हणजे आता कसं झालंय. वैयक्तिक आयुष्य म्हणजे ऍक्च्युली म्हणजे खरं सांगायचं तर लग्न संघर्षात झाल्यानंतर. असतो कोणा त्या, आणि त्या संघर्षातून सगळं हे
उलट व्हायचं म्हणजे आपलं कला जोपासायची. बरोबर. कारण ऑफिसची हे 8 तासाची ड्युटी नंतर घरातलं सगळ्यांना हे जिव्हाळा सगळ्यांचा जपायचा, हा. सगळ्यांची मनं जपायची आणि त्यातून हे कला क्षेत्र जपायचं. म्हणजे खूप तारेवरची कसरत होती. पण मला घरातलं जे कुटुंब आहे, गावंडे कुटुंब, त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. माझे पती अशोक गावंडे, तसंच माझ्या बहिणी, माझ्या सर्व मैत्रिणी ह्यांच्या प्रोत्साहनामुळे मला कधी कोणत्या गोष्टीचा मी त्रास करून नाही घेतला. त्रास व्हायचा मला सगळ्या गोष्टी सांभाळायच्या, पण मी त्यात आनंद शोधत गेले असं. आणि घरच्या कुटुंबाने मला खूप सपोर्ट केलं. कारण असं. असं म्हणतात की स्त्री ही अनंत काळाची माता आहे आणि एका मातेची जी कर्तव्य आहेत ती संपतच नाहीत कधी. एका स्त्रीला वेगवेगळ्या भूमिका आपल्या पार पाडायच्या असतात प्रत्येक क्षेत्रामध्ये. जसं घरात, त्यानंतर पुन्हा कार्यालयात त्यांची जी भूमिका, आणि त्यानंतर हे सर्व करून छंद जोपासणं हा एक वेगळा. म्हणून मी म्हणतो की स्त्री ही स्त्री असते आणि तिने ठरवलं ती काही करू शकते. जसं तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्हाला, आणि प्रोत्साहन खूप करून जातं. कारण एका प्रोत्साहनात पाठीवर जेव्हा थाप पडते तेव्हा एक ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा आपल्याकडून अनंत प्रकारे अशा विलक्षण गोष्टी आहेत त्या असमर्थ वाटतात, त्या सगळ्या होऊन जातात आपल्याकडून, आणि तेव्हा आपण एक झळाके मिळते आपल्या आयुष्याला. खूप खूप बरं वाटलं. म्हणजे तुमच्या कुटुंबाला मी यासाठी खरंच खूप थँक्स बोलेन. आणि खरंच खूप तुमचे आभार. कारण जर एखाद्या यशस्वी पुरुषामागे स्त्री असते असं म्हणतात, पण आज ह्या आहेत सुरेखाताई ज्या यशस्वी आहेत त्यांच्या मागे तिचं अख्खं कुटुंब आहे. त्यांच्या पतींचा त्यांनी उल्लेख केलाय. माझ्या मुलांचा पण मला खूप सपोर्ट आहे. सॅल्यूट आहे त्यांनी मला, सर्वांना सॅल्यूट आहे. बरं, हा प्रवास झाला. बरं, यानंतर मग पुन्हा जेव्हा तुम्ही तुमचं कला जोपासत होता, मग एक पुन्हा मानाचं पान कसं एखादं? आता एक तुम्हाला कविता सादर करते आणि मग छान पुढे छान, गीतांकडे आवडेल. वळते. हा, तर ती गीतापासूनच आहे आपली कविता. छान. पावसाने सध्या खूप थैमान घातलेलं आहे, हो. माहितीच आहे थांबत आपल्याला. नाही तो या म्हणजे वर्षभर पडणारच आहे असं वाटतं तर मला. त्या पावसावरच एक कविता आहे. त्या पावसाला आता बोलायची आपल्याला वेळ आली आहे, म्हणजे आळवायची वेळ आली, बरोबर. आळवणी करायची की हा. बाबा तू थांब आता, उघड हो. जरा. कारण शेतकरी बिचारा त्यांनी हात जोडले जातात. हा, मग ते शेतकऱ्यांवर पण एक हो, येते. मग बरोबर. तर हा जो ओला दुष्काळ आहे त्याच्यावरती ही कविता आहे. ओके. पावसाला विनवणी करते, उघड उघड रे पावसा. तर कवितेचं शीर्षक आहे उघड उघड रे पावसा. उघड उघड रे पावसा, उघड उघड रे पावसा, किती पडशी तू रात्रंदिवसा, किती पडशी तू रात्रंदिवसा. उघड उघड रे पावसा, उघड उघड रे पावसा. डोंगरांना तू वेढले, धरतीला तू छेडले. हो, डोंगरांना तू वेढले, धरतीला तू छेडले. हिरव्या रंगाचा हा उमटला ठसा, उघड उघड रे पावसा, उघड उघड रे पावसा. वारा बेभान सुटला, वृक्षदारी उन्मळला. ओ, वारा बेभान सुटला, वृक्षदारी उन्मळला. अथांग सागरही खवळला कसा, उघड उघड रे पावसा, उघड उघड रे पावसा. चिंब पक्षी थर थरले, रान ओले थब थबले. ओ, चिंब पक्षी थर थरले, रान ओले थब थबले. नदी नाले ओढे घेती, गावांना वळसा, उघड उघड रे पावसा, उघड उघड रे पावसा. नको हे तुझे येणे, मुश्किल केले जीणे. ओ, नको हे तुझे येणे,
मुश्किल केले जीने गळत्या घराला, कुठे शोधू आडोसा, उघड उघड रे पावसा, उघड उघड रे पावसा, किती पडशी तू रात्रंदिवसा, किती पडशी तू रात्रंदिवसा, उघड उघड रे पावसा, उघड उघड रे पावसा. खूप छान, खूप छान, हा. खूप छान. खंत ही व्यक्त होत होती त्या कवितेतून. आणि कविता खूप छान होती. आणि कविता तर आहेतच, परंतु कवितेचं रूपांतर नंतर गीतात झालं. आणि गीतेतून नंतर सुरेखाताई डायरेक्ट याच्यामध्ये गेले, सिनेसृष्टीत गेले. बरं, तो प्रवास कसा होता गीतातून? गीताचा जो प्रवास सुरू झाला, तर माझा साक्षी काव्यसंग्रह आहे. अच्छा. तर तो काव्यसंग्रह प्राध्यापक विठ्ठल शिंदे सर आहेत, हा. त्यांच्या हाती पडला. तर त्यांनी त्यातल्या कविता वाचल्या आणि मग त्यांनी मला एकदा सांगितलं की मॅडम, ह्या तुमच्या कवितांना एक प्रकारचा लय आहे, लय आहे. गेय आहे, हो. तर ताल आहे, तर आपण ह्याची गाणी बनवूया का? हा. तर मी म्हटलं खरंच आपल्या कवितांची गाणी बनवू शकतील का? हो. तर ते म्हणाले नाही, खरंच आहे, गेयत आहे, तुम्ही बघा. तर मग मी तयार झाले आणि आमच्या कुटुंबाने पण त्याला प्राधान्य दिलं की चालेल, आपण अल्बम बनवूया, गाणी बनवू म्हणून. मग आम्ही ती सगळी कविता संगीतकार मानवेल गायकवाड सर त्यांच्याकडे दिले. मग त्यांनी त्याला छानपैकी चाली वगैरे लावल्या कवितांना. आणि त्या चाली लावल्यानंतर मग आम्ही खारच्या लाईम स्टुडिओमध्ये जाऊन दिग्गज गायक म्हणजे डॉक्टर नेहा राजपाल, संजय सावंत, जे अभिजित सावंत आहेत त्यांचे काका, ते गुरु त्यांचे संजय सावंत, नंतर चंद्रशेखर गाडगीळ, शकुंतला जाधव यांच्या आवाजात ती गाणी आम्ही गाऊन घेतली. आणि ती गाणी झाल्यानंतर मग आमच्या आलं लक्षात शिंदे सरांनी, आम्ही म्हटलं आपण ह्याचा व्हिडिओ पण बनवू. आणि मग बोलता बोलता मग आम्ही त्या गाण्यांच्या 8 गाण्यांचा आम्ही व्हिडिओ पण केला, शूटिंग केलं सगळ्या कलाकारांवरती. आणि जेव्हा ती सगळी कलाकृती माझ्या हातामध्ये पडली, तर तो जो पहिला अल्बम माझा, पहिला पाऊस पहिलं प्रेम, त्या गाण्यांचा अल्बम आहे. तर ते जेव्हा माझ्या हाती पडलं, तेव्हा एक म्हणजे कसं, आपली मुलगी जेव्हा लहानाची मोठी होते, तर ती लहानपण, तिचं बालपण बघतो. आणि जेव्हा ती बोहल्यावर चढते नववधूचा शृंगार घालून सजलेली वगैरे, तेव्हा आपल्याला वाटतं अरे खरंच ही माझी मुलगी आहे का, इतकी सुंदर आणि इतकी मोठी झाली. ते आपल्याला हे म्हणजे कल्पना वाटते, खरंच आपलीच मुलगी आहे का. तसंच माझ्या कवितांबाबतीत झालं. जेव्हा मी कविता म्हणून समजत होते आणि त्या जेव्हा गाण्यांच्या रूपात माझ्या समोर आल्या, की त्याला एक प्रकारचं संगीत, ताल, लय मिळाला, आवाज मिळाला आणि अभिनय झाला. आणि ती जी पहिला पाऊस पहिलं प्रेमची कलाकृती अल्बम माझ्या हातात आली, तेव्हा मला वाटलं की खरंच म्हणजे गाण्यामध्ये काहीतरी आहे आपल्या, असं म्हणजे एवढी निर्मिती झाली आपली गाण्यांची. आणि मग तो गाण्यांचा आमचा अल्बम झाला. आणि तो गाण्यांचा अल्बम आम्ही दादरला वनमाळी सभागृहामध्ये खासदार अरविंद सावंत साहेब त्यांच्या हस्ते आम्ही प्रकाशित केला. तो प्रकाशित झाल्यानंतर मग गाणी पण खूप गाजली त्याच्यातली, पावसाची गाणी. आणि मग एक डिरेक्टर आहेत आमचे, भास्कर डाबेराव, प्रशांत मानकर सर. तर त्या सरांच्या हाती हा अल्बम गेला. आणि मग त्यांना ती गाणी आवडली. मग ते म्हणाले, मॅडम आमचा एक चित्रपट येतोय मराठी चित्रपटात, त्याच्यासाठी तुम्ही गाणी लिहा. म्हटलं आता मला हे मोठं चॅलेंज होतं मराठी चित्रपटासाठी. आतापर्यंत कविता गाणी पर्यंत आले होते, पण मराठी चित्रपटात गाणी येते म्हटल्यावर म्हटलं चालेल सर, तुम्ही मला कथानक सांगा, मी प्रयत्न करते. मग त्यांनी मला कथानक पाठवलं. आणि ते पाठवल्यानंतर मी म्हटलं मला जमेल का. पण म्हटलं माझा एक स्वभाव असा आहे, एखादी संधी आली ना, त्या संधीचं सोनं करायचं. मी कधीच असं म्हटलं नाही, आपण ते चॅलेंज स्वीकारते. मग आणि एखादी कल्पना डोक्यात माझ्या राहिली का मग माझा ते डोकं 7-8 दिवस असं दुखत राहतं. आणि जोपर्यंत ती कल्पना, मग ते घरातली कामं करताना म्हणा, काही करताना ते सारखं घुमतच असतं डोक्यात. पण जेव्हा मग मी ती कागदावर उतरवेल, शांतपणे वेळ मिळेल, तेव्हा मग मी जेव्हा उतरवली कल्पना का, मग माझं ते डोकं शांत होतं. त्याला आपण म्हणतो की खूप ऊन असं पडलंय असं, आणि त्यानंतर असं वाटतं की पाऊस पडावा, मग हळूहळू ते विचारांचे ढग येतात.
हा, आणि ते दाटतात, त्यांनी पूर्ण वातावरण बनवलेलं असतं, तोपर्यंत आपल्याला श्वास घेता येत नसतो बरोबर आणि घुसमटत असतो. आणि जेव्हा ते सरी ओसरतात अगदी तेव्हा छान उदाहरण दिलं. तेव्हा कुठे बरं वाटतं. हा, हो, तसंच आहे त्या नाही, प्रकारे. हो, मग त्या हो. कल्पना उतरल्या का मग मी एकदम शांत होते. असं तर तो एक स्वभाव झालेला आहे माझा आता. नाही. कोणी असं तर मग ती 2 गाणी मी लिहून त्यांना पाठवली. टायटल सॉन्ग लिहिलं. हा. अ, तर त्या चित्रपटाचं नाव तू फक्त हो म्हण. हो. हा, तू फक्त हो म्हण त्या चित्र. आणि एक दुसरं रोमॅन्टिक गाणं होतं. हं, मन मोहरलं मन बहरलं मन झालं या फुलपाखरू हं. कोवळ्या कोवळ्या मनातली प्रीत कशी सावरू. तर ते अच्छा. एक गाणं. असे हे 2 गीतं मी घेतले, त्यांनी घेतली. चित्रपट पण झाला, खूप हं. गाजला. आणि सगळ्यात आपलं अभिमानाची, आनंदाची गोष्ट सांगायची म्हणजे हा चित्रपट आपल्या इकडे मेट्रो मॉल मध्ये लागला. अच्छा. हा, आणि त्या चित्रपटाचा जो उद्घाटन आहे, प्रीमियर शो, हा. ते आपले गणपत शेठ गायकवाड दादा अच्छा. ते आले आणि दादांच्या म्हणजे हस्ते प्रीमियर शो आमदारांच्या, झाला. हो, आमदार गणपत गायकवाडांच्या हा, हस्ते. आमदार. हा, हा. तर त्यांच्या हस्ते झालं ते प्रीमियर शो. अच्छा. आणि खूप म्हणजे गाणी पण ते एक गाजली आठवणीतलं पान आहे. आठवणीचं. आणि हा पहिला चित्रपट झाला, माझी हा. गाणी आली. हो. आणि त्याच्यानंतर आपल्या इकडचे एक डायरेक्टर आहे, ऍक्टर आहे, कृष्णा शेलार म्हणून. ओके. तर त्यांनी मला सांगितलं मला एक शॉर्ट फिल्म बनवायची आहे. हं. तर मला असं कथानक लिहून द्या, अशा छोट्या स्टोरी हा. शॉर्ट मध्ये. आणि त्यांना कशी पाहिजे त्या पद्धतीची त्यांनी मला सांगितली आयडिया. तर मी त्यांना 2 कथा लिहून दिल्या छोट्याशा. हं. 2 छोट्या कथा दिल्यानंतर त्यातली एक त्यांना आवडली कथा. हं. तर ती कथा आवडल्यानंतर मग ते म्हणाले, मॅडम ही मला आवडली कथा, पण हे आता बनवायचं तर ह्याच्यावर आपल्याला पटकथा लिहावी लागेल. बरोबर. तर पटकथा म्हणजे कशी, त्याच्यामध्ये सगळे डायलॉग बिलॉग आले डायलॉग्स. हा. पाहिजे, हा पात्र आले बोलला, हा पाहिजे. कोण काय बोलला, तो कोण हा, बोलला, असं तर ते. मी हा. म्हटलं सर माझं कविता, गाणी, कथा हा. इथपर्यंत माझं क्षेत्र आहे. आता हे पटकथा मला काही लिहिता नाही येणार एवढं. बरोबर. तर ते म्हणाले, नाही तुम्ही मॅडम प्रयत्न करा, तुम्हीच लिहा. म्हटलं अहो सर माझा इथपर्यंत प्रवास आहे, आता पटकथा, डायलॉग बिलॉग तेही. तर ते म्हणाले, नाही मॅडम तुम्ही प्रयत्न तर करा. हा. झालं मग ते पण माझ्या डोक्यात म्हणजे हा. राहिलं असं. म्हटलं का नाही आपण करायचं, का नाही हे करायचं. बरोबर. मग मी त्याच्यावर बरंच वाचन केलं, पटकथा अशा बऱ्याच वाचल्या. हा. म्हटलं आपण का नाही लिहू शकत. आणि मग माझी लिहिण्याची वेळ म्हणजे रात्री 12-12:30 नंतर मी बसते लिहायला शांतपणे. हो, हो, ती हा, शांततेची वेळ आहे. तर मग 1-2 बैठकीमध्ये ती ऑक्सिजन फॉर लाईफ या मराठी लघुचित्रपटाची मी कथा, पटकथा, डायलॉग लिहित गेले. हं. आणि 1-2 बैठकीतच सगळं लिहून काढलं. आणि लिहिता लिहिता मी ते सीन पण काढले. ते म्हणजे तुमच्या समोर तो असं म्हणजे प्रत्यक्ष हा, दृश्य असं उभं केलं हा, तुम्ही. दृश्यच उभं केलं. पहिल्या सीन मध्ये कोण पात्र असतील, हा. मग त्यांच्या तोंडी कोणते डायलॉग येतील. बरोबर. आणि ते लिहिता लिहिता मी वेशभूषा पण त्यांची कळेल. मग आता ही जी मुख्य अभिनेत्री आहे ती स्वयंपाक करते, मग तिचा अवतार कसा पाहिजे, गिऱ्हाईक. आंबाडा पाहिजे, साडी खोचलेली पाहिजे, ते पीठ लागलेलं पाहिजे. हा. हा. हे पण माझ्या डोक्यात आलं आणि ते पण ते सगळं लिहित गेले. मग ती आता कामावर जाते, कामावर जाताना मग तिला कोणती साडी पाहिजे, तिची वेशभूषा केशभूषा कशी पाहिजे. अच्छा. हा, ते सगळं मी लिहित गेले. आणि मग त्यांना शेलार सरांना मी दाखवलं. हं. तर ते एवढे खुश झाले, अहो मॅडम झाले का तुम्ही पटकथाकार झाले ना, एवढं छान लिहिलंय तुम्ही सगळं. अगदी आणि इत्तंभूत लिहिलंय सर्व. हा, सगळं झालं. आणि त्याच्यानंतर आता पुढे आपल्याला ते निर्मिती करायची त्याचं. बरं. हो. ते कागदावरच होतं, पण आपल्याला चित्रपटात आणायचं होतं. आणायचं आणि होतं. त्याच्यानंतर मग आपले कल्याणचे अखिल भारतीय केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष अच्छा. आप्पासाहेब शिंदे, अच्छा. तर यांनी छान, छान. मला प्रोत्साहन दिलं. त्यांना हं. मी जेव्हा सांगितलं असं असं मी हं. मराठी हं. लघुचित्रपट हं. करते, अरे वा वा, छान छान. हं. आणि त्यांनी खूप प्रोत्साहन दिलं. त्यांच्या आशीर्वादाने मग मला अजून ऊर्जा मिळाली. मग मी ते दिग्दर्शन क्षेत्रात पण उतरले. क्या बात है. आणि मग त्या पिक्चरचं जे शूटिंग आहे, हा. डायरेक्शन वगैरे सगळं मग माझंच झालं ते. अरे वा. त्याच्यातली गीतं, टायटल सॉन्ग ते मीच लिहिलं. अच्छा. अशा प्रकारे तो ऑक्सिजन फॉर लाईफ, एका महिलेची कथा आहे त्याच्यात. तुम्ही नेहमी बघू शकता. युट्यूब चॅनल आहे हा. सुरेखा गावंडे हो, 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 हो. माझं, तर त्याच्यावरती आहे चित्रपट आता टाकलेला. तर नक्कीच त्याला अनेक पुरस्कार प्रेक्षकांनी मिळाले. एकदा जाऊन पाहाच तो चॅनल आणि हम्म. त्यावरती ही पटकथा पाहूनच घ्या. आणि त्याला खूप पुरस्कार मिळाले त्या ऑक्सिजन फॉर लाईफ या हो ना. चित्रपटाला. हा, कारण मला वाटतं एका गृहिणीची ती महिलेची कथा हा आहे. ना. हा. म्हणजे एखादी महिला असते, हा. तिचं जे स्वप्न असतं, हा. तसं बघायला गेलं तर माझी कथा म्हटलं तरी चालेल ते हा. असं. तर ते स्वप्न पूर्ण जर करायचं असेल हा. तर तिला वयाचं बंधन नाहीये.
बरोबर. म्हणजे हो. एखाद्या महिला आता मी वयस्कर झाले किंवा की मी आता लहानच आहे, तर माझं कधी स्वप्न पूर्ण होईल, तर असं नाही. आपण जर जिद्द धरली, आपण मनामध्ये आणलं, हम्म. तर आपण वयाच्या कोणत्याही टप्प्यावर आपण आपलं स्वप्न पूर्ण करू Yes, शकतो, हे त्याच्यात yes. दाखवलंय. बरोबर. असं तर ते नक्की तो चित्रपट, लघुचित्रपट प्रेक्षकांनी बघा असं मला प्रेक्षकांना वाटतं. हे आव्हान आहे, नक्की तो हम्म. लघु चित्रपट पहा. आम्ही आमच्या प्रत्येक पाहुण्यांना एक प्रश्न विचारतो असतो. तुमच्या ह्या प्रवासात अविस्मरणीय असं एखादी दुःखद किंवा एखादी अशी घटना जी ती तुमच्या मनात घर करून गेली आहे. दुःखद घटना म्हणजे 1988 साली माझी आई जेव्हा आम्हाला सोडून गेली, तिघी बहिणींना, ती माझ्या आयुष्यातली खूप मोठी दुःखद घटना आहे. आणि त्याच्यावरती माझ्या आईवरच्या पण कविता खूप गाजलेल्या आहे असं. आणि त्याच्यानंतर आता जस्ट आता 3 महिनेच झाले, माझ्या सासूबाई 92 वर्षाच्या त्या गेल्या. कारण त्यांचा मला 40 वर्ष सहवास लाभला होता आणि आईनंतर मी त्यांना आईसारखीच मानत होते. तर त्या एक सोडत ही माझ्या आयुष्यातली एक मोठी दुःखद घटना आहे असंच समजते मी. कारण खरं म्हणजे असं ऐकलंय मी, कोणीतरी विचारवंताने बोलून ठेवलंय की एखाद्या स्त्रीने जेव्हा दुसऱ्या स्त्रीचं दुःख जर समजली, तर ह्या जगातली अर्धी दुःख कमी होतील, खरं आहे. असं मी ऐकलंय. आणि आता उल्लेख जेव्हा केला की त्या सासूंना त्यांच्या आईच मानत होत्या, म्हणजे हे खूप आहे. आणि हे प्रेक्षकांनाही आणि समाजाला एक संदेश देणार आहे. नाही कारण खरंच. तुमच्या आईचा सहवास तुम्हाला कमी लावला, पण त्या अनुषंगी तुमच्या सासूंचा प्रवास तुम्हाला मला वाटतं जास्त लागला. खूप खूप त्याबद्दल केले. बरं, यापुढे जाऊन मग आपण पारितोषिकाबद्दल बोलू. जे तुमचे सन्मान झालेत. कारण तुमच्या या क्षेत्रात तुम्हाला तुमचे विविध सन्मान झालेत. आमच्या समोर आहेत, आम्ही पाहिले. तर त्याबद्दल काय सांगाल? प्रथम ज्यांनी ज्यांनी मला ज्या संस्थांनी पुरस्कार दिले त्या सर्वांचे मी आभार मानते. आता सगळ्यांची नावं मला घेता येणार नाही. खूप पुरस्कार मिळाले. बऱ्याच संस्थांनी आपल्या कल्याणच्या येथे पण माझे बऱ्याच जणांनी सत्कार हो, केलेले. साहित्यरत्न, साहित्य गुणगौरव म्हणजे हा मी पाहिलेत आहेत ते मिळाले. बाबा. हां, भली पण मोठी यादी आहे ती, भली मोठी भली यादी. मोठी यादी आहे आणि प्रत्येक पुरस्कार जे एखादी कथा म्हटलं किंवा एखादी कहाणी पण होऊ शकेल इतकं आहे, आहे. हां, म्हणजे हां, सांगण्यासारखं. हां. पण मला दिल्लीमध्ये जो पुरस्कार मिळाला, राष्ट्रीय साहित्य गौरव पुरस्कार, तो खूप म्हणजे अभिमानाची गोष्ट वाटते, भाग्याची गोष्ट वाटते. ते झारखंडचे राष्ट्रपती त्यांच्या हस्ते मला तो पुरस्कार मिळाला हं. आणि खूप सुंदर म्हणजे अनुभव होता तिकडचा. झारखंडचे राष्ट्रपती म्हणजे अ, झारखंडचे मुख्यमंत्री असतील. राष्ट्रपती होते तिकडचे, मला ते आता नाव आठवत नाही. हां ना? त्यांच्या हस्ते पुरस्कार मिळाला अच्छा, होता. आणि अच्छा. आपले हे त्यावेळेला मला वाटतं सांस्कृतिक मंत्री रामदास आठवले साहेब ओके. ते पण होते तेव्हा तिकडे. अच्छा. हा उपस्थिती होती त्यांची हां, तेव्हा. छान. असं. आता सध्या स्थिती मला वाटतं ठाण्यामध्ये एक तुमचा गौरव झाला. हा ते आता काय? हे महाराष्ट्र शासन आणि ठाणे जिल्हा साहित्य संमेलन झालं. ओके. हां. तर आपले 162 वर्षाची जी परंपरा आहे कल्याण सार्वजनिक वाचनालय, हो, हो, हा, हो, हो, तर हो. त्यांच्या म्हणजे संयुक्त विद्यमाने तो मोठं एक संमेलन झालं आता. तर अच्छा. त्या संमेलनामध्ये त्यांनी मला सन्मानित केलं. तर मी त्यांचे आभार मानते. सार्वजनिक कल्याण वाचनालय. नाही, नाही, नाही. खूप छान. बरं, खूप प्रवास अजून मला वाटतं पुढे व्हायचा आहे आणि मला वाटतं पुरस्कारही भरपूर मिळणार तुम्हाला, हम्म. त्यात वाद नाही. पण तुमचा पुढच्या योजना काय असतील भविष्यात? काय असं अजून राहिलंय? कारण म्हणतो ना, थोडा है थोडे की जरूरत है. मग अजून काहीतरी करायचं राहिलंय. कारण मला वाटतं कवी जन्माला यावा लागतो आणि कवी शेवटच्या श्वासापर्यंत तो कवी किंवा कलाकार म्हणेन मी कवीपेक्षा. कारण आता आपण यांच्या एकच कला नाही, पण बऱ्याचसा आपण व्यासंग पाहिला. तर कलाकार म्हणूनच तुम्ही आपण श्वास सोडणार आहोत हे जग. पण त्यापूर्वी असं काही करायचं अजून तुम्हाला वाटतं? थोडंसं त्याबद्दल. मी खरं सांगायचं ना, काही वेळेला असा त्रास होतो ना, मला असं वाटतं इथे थांबावं, आता बस झाला प्रवास. बऱ्याच वेळेला प्रयत्न केलेला आहे की आता हा प्रवास इथेच थांबवावा, बस झाला. पण जेव्हा मी मनात आणते ना हा प्रवास थांबवा, तिथेच अशी एखादी संधी येते, हा, की त्या संधीतून मला उभंच राहावं लागतं. त्यांना मी नाहीच म्हणू शकत नाही का परत उठून जोमानं आपल्याला त्या कामाला
तुम्ही म्हणाले ना शो मस्ट गो ऑन, येस. तर तसं करावं लागतं ते. तर परत उभी राहून मग प्रेरणा घेऊन मी पुढे हे करते. म्हणजे असं ठरवलं नाहीये, पण आता आगामी आहे माझ्या हातात खूप लेखन आहे, पण वेळ मिळत नाही म्हणा किंवा असं हात चालत नाही जास्त. कुटुंब तर आता मोठं झालंय, आता भरपूर तर कुटुंबही ते मोठं झाले, जबाबदारी वाढले. जबाबदारी आहे हा, आणि हा. आत्मचरित्र एक लिहायचंय माझं, चाललंय प्रयत्न. हम्म. आणि आता एक खरं सांगायचं एक हिंदी चित्रपटाचं हे चाललंय आता. खूप छान. आता आता म्हणजे मराठी चित्रपटाकडून आता हिंदी चित्रसृष्टीकडे वळले. हा. तिथे चित्रपटात गाणी तर आहेच हम्म. माझी, पण एक छान अभिनयाचं पण मला हे आलेलं आहे प्रपोज. तर ते पण प्रयत्न करते आता. तर तो एक प्रोजेक्ट नवीन आहे आता माझा, नवीन हिंदी चित्रपटाचा. अच्छा, बघा नाव त्यांचं सुरेखा असलं तरी एक कादंबरी सारखं एक एक पान पलटतोय आणि त्यामध्ये एक वेगळं वेगळं आपल्याला अजून पुढचा प्रवास हे असं आपल्याला म्हणजे अनुभवास मिळते आज आपल्याला. खूप छान. आतापर्यंत आपण प्रवास पाहिला, पण अजूनही मला वाटतं ह्या कार्यक्रमाची सांगता एका छानशा आपल्या गीताने होऊ दे किंवा कवितेने होऊ दे असं कविता, वाटतं. हा चालेल. एक कविता सादर करते. तत्पूर्वी मी जनशक्ती न्यूज चॅनलचे आणि संदीप सर आपले खूप खूप मनापूर्वक धन्यवाद, आभारी आहे. आपण मला इथे बोलवलं आणि मला बोलतं केलं, त्याबद्दल धन्यवाद. आम्हालाही भाग्य लाभलं आपल्याशी. कारण कसं होतं, ह्या व्यासपीठावरून विविध व्यक्तिमत्वांशी माझी ओळख होते आणि माझी जवळ. आता मॅडम बद्दल बऱ्याच वेळा आमची चर्चा चालू आहे, फोनवरती बऱ्याच वेळा आमच्या गप्पा झाल्या, पण आज या निमित्ताने का होईना आपला एक एक थोडा होता सहवास लाभला, यामध्ये खूप आम्हालाही भाग्य वाटतं, धन्य वाटतो आम्ही. एक मगाशी आपली ओल्या दुष्काळावरती ती कविता केली मी. हो. आता एक कोरड्या दुष्काळावर करते कविता. तर ही कविता मी नाशिकला साहित्य संमेलन झालं तिथे मी सादर केली होती आणि खूप सगळ्या साहित्यिकांना ती आवडली होती कविता. कवितेचं शीर्षक आहे सपान. एका शेतकऱ्याच्या जीवनावरची आहे, ओके. बळीराजावर. कौलारू खोपी भकास रान, तुझ्या येण्याकडे लागलं ध्यान. म्हणजे ती एक शेतकऱ्याची बायको आहे, ती आपल्या शेतकऱ्याची, यजमानाची, कारभाराची ती वाट बघते. मी मगाशी बोललो होतो की शेतकऱ्याबद्दल मी बोलणार आहे. हा, म्हणजे तर हे कोरड्या दुष्काळावरतीच आहे कविता. ग्रामीण भाषेत आहे. कौलारू खोपी भकास रान, तुझ्या येण्याकडं लागलं ध्यान. हाताश बाळ भुकेचा काळ, गवसी तुला र चुलीचा जाळ. म्हणजे तो चुलीचा जाळ गवसतोय, म्हणजे शोधतोय. म्हणजे तो शेतकरी कधी येईल, काहीतरी घेऊन येईल, मग माझ्यावर शिजेल काहीतरी, कारण तिच्याकडे शिजायला काहीच नसतं घरामध्ये. काहीच नाही. हाताश बाळ भुकेचा काळ, गवसी तुला र चुलीचा जाळ. घशात ओतलं घोटभर पाणी, तुझी हुरहुर माझ्या र मनी. घशात ओतलं घोटभर पाणी, तुझी हुरहुर माझ्या र मनी. वाट पाहून शान थकला जीव, कवा येईल धन्याला कीव. ती म्हणजे थोडस पाणी पिऊन झोपले आणि त्याची वाट बघते. वाट पाहून शान थकला जीव, कवा येईल धन्याला कीव. रात्रीला डोळा लागला नाही, इपरीत असं घडलं या काही. रात्रीला डोळा लागला नाही, इपरीत असं घडलं या काही. कोवळं ऊन पेटून उठलं, पाय शेताकडे धावत सुटलं. कोवळं ऊन पेटून उठलं, पाय शेताकडे धावत सुटलं. कोरड्या दुष्काळानं अखेर घेरलं, धन्यानं जीव झाडाला टांगलं. कोरड्या दुष्काळानं अखेर घेरलं, धन्यानं जीव झाडाला टांगलं. धन्यानं जीव झाडाला टांगलं. दुष्काळ कर्जानं सार खपलं. दुष्काळ कर्जानं सार खपलं, बळीराजाचं सपान धुळीत माकलं. बळीराजाचं सपान धुळीत माकलं. बळीराजाचं सपान धुळीत माकलं. धन्यवाद. आपण ऍक्च्युली वेदनात पाहत गेलो मगापासून आपण, आणि यांच्या कवितातून बऱ्याच वेदना जाणवते, पण तुम्ही सर्व म्हणजे आनंदाची कविता केल्यात. म्हणून मला वाटतं शेवट गोड व्हावा, म्हणून असं वाटतं की एखादी त्याला भूक भागत नाही, पण हरकत नाही, एक छोटीशी अशी कविता की शेवट गोड करेल आपला.
4 ओळी बोलत प्रेमाच्या तरी पण चालेल. कविता आहेत, माझ्या चालेल ना, निसर्गाच्या आहेत, उलट चालेल. सगळ्याच्या आहेत. आम्ही प्रेमच माणसं आहोत आणि आम्हाला प्रेम सगळ्या असतं. ह्याच्यावरती कविता आहे. हा. आता प्रेम जे आहे ना, आजकालचे मी बघते, म्हणजे कुणाला बोलत नाहीये, तू आणि मी. तर प्रेम त्याच्यावर नसतं तू आणि. तुम्ही आजूबाजूला निसर्ग बघा, निसर्गात प्रेम दिसेल. समाजातल्या आजूबाजूच्या घटना बघा, त्याच्यातही तुम्हाला प्रेम दिसेल. त्याच्यावर काहीतरी काव्य करा, असं म्हणजे मला वाटतं. तर ही जी एक प्रेमाची कविता आहे, मी तुम्हाला आता सांगते. प्रेम माझं आहे, प्रेम माझं आहे तुझ्या आवाजावर, प्रेम माझं आहे तुझ्या आवाजावर, त्या आवाजातून निघणाऱ्या कणखर स्वरांवर. प्रेम माझं आहे तुझ्या आवाजावर, त्या आवाजातून निघणाऱ्या कणखर स्वरांवर. प्रेम माझं आहे तुझ्या धैर्यावर, तुझ्या सामर्थ्यावर. प्रेम माझं आहे तुझ्या धैर्यावर, तुझ्या सामर्थ्यावर आणि त्यातून घडणाऱ्या प्रत्येक कार्यावर. प्रेम माझं आहे तुझ्या लेखणीवर, प्रेम माझं आहे तुझ्या लेखणीवर, लेखणीतून उमटणाऱ्या त्या सुंदर रेखीव अक्षरांवर. लेखणीतून उमटणाऱ्या त्या सुंदर रेखीव अक्षरांवर. प्रेम माझं आहे तुझ्या साहित्यावर, साहित्यातल्या प्रत्येक शब्दांवर. प्रेम माझं आहे तुझ्या साहित्यावर, साहित्यातल्या प्रत्येक शब्दांवर. प्रेम माझं आहे तुझ्या प्रतिभेवर, प्रेम माझं आहे तुझ्या प्रतिभेवर, त्या प्रतिभेतून जन्म घेणाऱ्या अनेक कल्पनांवर. त्या प्रतिभेतून जन्म घेणाऱ्या अनेक कल्पनांवर. आणि शेवटचं, हे प्रेम कुणाला बोलते मी? प्रेम माझं आहे तुझ्या अगाध शक्तीवर, प्रेम माझं आहे तुझ्या अगाध शक्तीवर आणि त्या शक्तीतून निर्माण झालेल्या इथल्या प्रत्येक व्यक्तीवर. आणि त्या शक्तीतून निर्माण झालेल्या इथल्या प्रत्येक व्यक्तीवर, इथल्या प्रत्येक व्यक्तीवर. क्या बात आहे, क्या बात आहे, क्या बात आहे. खूप सुरेख असा प्रवास झाला आणि आज सुरेखा ताईंचा आपल्याशी आज जो संवाद झाला, भेट झाली, खरंच खूप धन्य वाटतंय. आपला प्रवास पुढे पुढे राहणारच सुरू, पण आतापर्यंत हा एपिसोड इथे संपतोय आणि ताईंना पुढच्या प्रवासासाठी खूप खूप शुभेच्छा देऊन परमेश्वराकडे असं मागणं करूया की कलावंत हा जन्माला येतोय आणि जे न देखे रवी ते देखे कवी. म्हणजे अनंत विश्वात, ह्या विश्वात जे नाही आपण पाहू शकत सरळ डोळ्यांनी, ते पाहतात कवयित्री, एक कलाकार पाहतो. आणि तसंच त्यांना स्फुरण येऊ द्या आणि असं खूप छान छान अजूनही काही काही घडू द्या आणि खूप उंच उंच शिखर हे गाठू द्या, अशी प्रार्थना करून आज आपली रजा घेतो. थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.